ढबला पाडण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडणार खासदार राजू शेट्टी। राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून त्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा डाव हाणून पाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असे प्रतिपादन कोल्हापूरमधील कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीयच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग विरोधी मेळावा प्रसंगी ते बोलत होते। पुढे मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे विधान परिषदेचे नेते माननीय आमदार सतेज पाटील म्हणाले की शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला प्रकल्प आहे, तो रद्द करण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भूमिका मांडली। यानंतर बिद्री साखर कारखान्याचे संचालक माजी आमदार के.पी. पाटील म्हणाले की शक्तीपीठ महामार्ग झाल्यास साखर कारखाने उद्ध्वस्त होणार असून शेतकरीही संकटात येणार आहेत। श्रीराम सेवा संस्था कार्यालय कसबा बावडा येथे रोपट्याला पाणी घालून या मेळाव्याची सुरुवात करण्यात आली। यावेळी मेळाव्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती राज्य संघटक कॉम्रेड गिरीश फोंडे, माजी आमदार संपत बापू पाटील, कॉम्रेड उदय कुलकर्णी, शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, प्राध्यापक सुनील शिंत्रे, कॉम्रेड संपत देसाई, कॉम्रेड सम्राट मोरे, कॉम्रेड के भारतीय, माजी आमदार राजूबाबा आवळे, गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके, शिवसेना सह संपर्क प्रमुख विजय देवणे, डॉक्टर अतुल दिघे, शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष अजित पाटील, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, राहुल देसाई, बाळासाहेब खांडे, कुंभीचे संचालक किशोर पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, राष्ट्रवादी गट जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे यांच्यासह कागल, राधानगरी, भुदरगड, आजरा, शाहूवाडी, चंदगड, पन्हाळा तालुक्यातील महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी महामार्गमध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या ग्रामसभा, हरकती व गावोगावी बैठका घेऊन एकजूट करावी, असे आवाहन प्रशासनाच्या दबावाला बळी न पडता हा प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा आणखीन तीव्र करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला। सह्याद्री लाईव्हसाठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव।